येतोय टीचर. सो नेक्स्ट क्वेश्चन, दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्याच्यातील डॅश या घटक पदार्थामुळे असते. पाणी, दूध. येस. शर्करा. शर्करा वरूनच कळते की ऑप्शन नंबर टीचर ऑप्शन नंबर 2 शर्करा म्हणतात, माहितीये ना तुम्हाला? येस मॅम. हो टीचर. नाही. डॅश म्हणजेच कार्बनी संयुगे होत. सेंद्रिय संयुगे. सेंद्रिय, बरोबर. हे त्या दिवशी आपण केलेलं होतं. येस, परवा दिवशीच आपण केलेलं. मूलद्रव्यांची संज्ञा वापरण्यासाठी पद्धत डॅश या शास्त्रज्ञाने सुरू केली. मॅम पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर 4. मला तुम्ही एवढी वेगवेगळी नाव. टीचर थॉमसन. ऑप्शन नंबर 4. अरे, डार्विन, लिनियस, थॉमसन, बर्झेलियस. डार्विनने काय सांगितलेलं? डार्विनने वेगळं काहीतरी सांगितलेलं, अणुशी रिलेटेड नव्हतं सांगितलं. बर्झेलियस चौथ्या नंबर करेक्ट ऑप्शन आहे. टीचर मी सांगितलं होतं ते रबरचं सांगितलं होतं त्यांनी. बर, कोणी रबरचं सांगितलेलं? चार्ल्स डार्विन रबरचं. टीचर डार्विनने. रबर बद्दल काय सांगितलेलं त्याने? इलास्टिसिटी नाही, नीट शोधा आधी, काहीतरी गडबड आहे. ठीक आहे, आता चला पुढचा प्रश्न मी ओपन करते. पुढचे प्रश्न ओपन करते. आपण चला ट्राय करूया आजच सगळे संपवायचे प्रश्न, है ना? मग आपल्याला नेक्स्ट क्लास. टीचर 41. हो टीचर 41 क्वेश्चन. बरं, ठीक आहे. चला आता पटकन आता बघूयात पुढचं. डॅश म्हणजे 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ. संयुग. येस. ऑप्शन नंबर 2. हो. रासायनिक संयोग म्हटलंय ना, मग संयुगच. सिलिकॉन, अर्सेनिक ही मूलद्रव्ये डॅश आहेत. धातू. ऑप्शन नंबर 2. धातू सदृश्य. जटिल आहे. क्लोरोफिल. ऑप्शन नंबर येस. एकमेकात न विरघळणाऱ्या 2 द्रव्यांचे मिश्रण. बघा, न विरघळणाऱ्या 2 द्रव्यांचे मिश्रण कोणत्या पद्धतीने वेगळे करता येईल? विलगीकरण. विलगीकरण पद्धत. अरे मला माहिती. मी आधी प्रश्न विचारते, त्याचं मला उत्तर द्या. अपकेंद्री पद्धत काय असते आधी कोण सांगेल? थांबा, मी आणि हँड डाऊन करते. अपकेंद्री पद्धतीमध्ये कसं काय करतात? टीचर हिमोग्लोबिन हे पंजटील संयुग आहे का? हिमोग्लोबिन पण जटिल संयुग आहे, बरोबर. बरं, मी प्रश्न विचारला, हँड रेज करा. अपकेंद्री पद्धत काय असते विलगीकरणाची? त्याच्यामध्ये काय करतात? टीचर विलगीकरण म्हणजे वेगळे करणे का? मी तेच तर तुम्हाला विचारते. ह्या ज्या पद्धती आहेत ना, अपकेंद्री पद्धत, विलगीकरण पद्धत, ऊर्ध्वपातन पद्धत, परत रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत,
ह्या सगळ्या पद्धती माहिती पाहिजे तरच तर करेक्ट ऑप्शन तुम्हाला चूज करता येईल ना. ह्या पद्धती तुम्ही शिकलाय? सांगू? नो टीचर. नाही नाही शिकलाय? नो टीचर. ऐका मग आपण एक काम करूया. ह्याचं करेक्ट ऑप्शन तर बरोबर आहे, विलगीकरणच आहे करेक्ट आन्सर. पण आजचा होमवर्क हा आहे की ह्या चारही पद्धतीमध्ये काय काय केलं जातं ह्याची माहिती काढून तुम्ही मला नेक्स्ट क्लासमध्ये सांगणार आहात. नोट केला होमवर्क? टीचर हा शिवम. टीचर मला आहे ना डिस्टिलेशन आणि पहिली माहिती थोडीशी. हा नाही, मला चारी पण पाहिजेत. मग चारी पद्धती ज्या आहेत त्या चारी पद्धतींची नावं म्हणजे काय करतात नक्की त्याच्या आतमध्ये ते माहिती पाहिजे. ते नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करा, म्हणजे सर्च करा, एकमेकांशी डिस्कस करा आणि मला सांगा. ठीक आहे. म्हटलं ना, प्रश्न नुसतं उत्तर माहिती असून फायदा नाहीये, तेच उत्तर का आहे हे माहिती पाहिजे. निसर्गात आढळणारी एकूण डॅश मूलद्रव्य आहेत. 92. कार्बनसाठी संज्ञा वापरतात. कार्बनसाठी डॅश. ऑप्शन नंबर 3 सी. ऑप्शन नंबर 3 सी. मुलांनो, एकदा मी मार्क केलं की प्लीज परत तेच उत्तर नका रिपीट करू. मार्क केलं म्हणजे कन्फर्म केलं ना मी तेच आहे म्हणून, नाहीतर मी पुढचा प्रश्न कसं वाचणार. पाण्याच्या एका रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 अणू व डॅशचा 1 अणू असतो. ऑक्सिजन. टीचर ऑक्सिजन. पैकी धातूचे इलेक्ट्रॉन संरूपण कोणते? धातू. ऑप्शन नंबर 4. धातूच्या इलेक्ट्रॉन संरूपणाची वैशिष्ट्य काय आहे? कसं काय लॉजिक लावून आपण ओळखायचं ते आधी मला सांगा. थांबा, मी हँड डाऊन केले. कसं कोणतं आहे ते सांगितलं तुम्ही, ठीक आहे, पण तेच का आहे हे मला एक्सप्लेन करा. कोण एक्सप्लेन करेल? कोणीच नाही. मॅम पुन्हा विचारा ना. बेटा, जे पण तुझा आन्सर आहे तेच आन्सर का आहे हे स्पष्ट करायचंय. हा शिवम सांग. टीचर कारण की जर चौथं उत्तर आहे त्याचं जर पूर्ण मिळून घ्याय तर 11 उत्तर आहेत आणि टीचर 11 ॲटॉमिक नंबर हा सोडियमचा आणि सोडियम हा एक धातू आहे. ठीक आहे, हे लॉजिक बरोबर आहे. अजून एक गोष्ट सांगते मुलांनो, नीट ऐका. ही आपली जी शेवटची कक्षा असते ही कक्षा काय असते? ह्या कक्षेला आपण काय म्हणतो? संयोजा कक्षा म्हणतो आपण, बरोबर आहे. आणि जसं मी तुम्हाला त्या दिवशी एक्सप्लेन केलेलं, धातू काय असतात? धातू रासायनिक अभिक्रियेमध्ये नेहमी इलेक्ट्रॉन देतात. दिल्यामुळे मग ते काय बनतात? धनप्रभारित बनतात. मग कोण इलेक्ट्रॉन देईल? ज्याचा देण्यामध्ये फायदा आहे. जर ज्याच्याकडे फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे शेवटच्या कक्षेत किंवा 2 किंवा 3 आहेत तेच इलेक्ट्रॉन देतात. ज्यांच्या शेवटच्या कक्षेत 4, 5, 6, 7 हे एवढे इलेक्ट्रॉन आहेत त्यांना एवढे सगळे इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा 1, 2 इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन घेणं जास्त सोपं आहे. मग तुम्ही बघू शकता इथे 5 इलेक्ट्रॉन आहे, मग हा काय 5 इलेक्ट्रॉन देणार नाहीये. हा इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन घेईल म्हणजे हा अधातू आहे. इथे 4 आहेत, हा 4 इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो घेऊ पण शकतो, मग काय सांगू नाही शकत आपण ह्याच्याबद्दल. इथे 7 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे हा काय करेल? 1 इलेक्ट्रॉन घेईल. आणि इथे एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणजे हाच फक्त इलेक्ट्रॉनला देईल. म्हणून मग हा 4थ्या क्रमांकाचा जो अणू आहे तो धातू आहे. चौथं ऑप्शन करेक्ट. मॅम मला समजलं नाही, परत एक्सप्लेन कराल? बर, परत एक्सप्लेन करते. धातू काय करतात? इलेक्ट्रॉन देतात. का? त्यांना इलेक्ट्रॉन देणं सोपं असतं. त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये त्यांना किती इलेक्ट्रॉन पाहिजेत? 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ह्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहेत पण इथे 1 इलेक्ट्रॉन आहे. मग ह्याला 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे ना 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा. इथे पण त्याला जर 8 करायचं असेल तर तो हा म्हणतो की माझ्याकडे 8 इकडे ऑलरेडी आहेत, हा एकाला मी 8 करण्यापेक्षा 1 मी देऊन टाकतो ना, म्हणून हा 1 इलेक्ट्रॉन देतो. आणि जे इलेक्ट्रॉन देतात त्यांना आपण काय म्हणतो? धातू म्हणतो. आणि बाकीचे जे आहेत ते काय करतात? 8 बनवायला इलेक्ट्रॉन घेतात. म्हणून मग
ते अधातू आहेत. जे घेतात ते धातू, जे देतात ते धातू. सॉरी, जे घेतात ते अधातू आणि जे इलेक्ट्रॉन देतात ते धातू. धातू. ठीक आहे, म्हणून चौथा. धातू. माईक कोणाचा? हा, पुढे. स्थायूंवर बाह्य दाब दिल्यावर सुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते. या गुणधर्माला डॅश म्हणतात. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न वाचू का मी? हो. मग किती वेळा एक करणार आहे? गटात न बसणारा शब्द ओळखा. सोने, चांदी, पितळ, तांबे. पितळ का? पितळ का रे? पितळ कळलं मला, पण का पितळच का? अलाय टीचर, ते अलाय. टीचर सांगू का? टीचर ते अलाय. लावण्य सांगेल. मॅम, पितळ, कारण की आता आपण पितळ जर बघितलं ना तर खूप अशा धातूंपासून ते बनलेलं आहे आणि मग ते संमिश्र आहे, त्याच्यामुळे त्याचं आन्सर करेक्ट आहे. येस, पितळ ह्याच्यासाठी कारण बाकी सगळे प्युअर धातू आहेत आणि फक्त पितळ हे काय आहे? हे संमिश्र आहे. दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त धातूंना ज्यावेळी आपण विरघळवून म्हणजे वितळवून, गरम करून वितळवून मग त्यांचा रस मिक्स करतो आणि मग त्याला थंड करतो, मग ते जे नवीन त्याला आपण संमिश्र म्हणतो. मग हे पितळ हे काय आहे? संमिश्र आहे. तर आता मी एक होमवर्क देते मुलांनो, म्हणजे दुसरा होमवर्क. पितळ कुठल्या कुठल्या धातूंपासून बनले ते तुम्ही मला नेक्स्ट क्लासमध्ये सांगायचं. मी सांगू का? आता नाही, नेक्स्ट क्लासमध्ये, आता नाही, नेक्स्ट क्लासमध्ये. बाकीच्यांना पण NMMS च्या ग्रुपवर टीचर एक प्रश्न विचारायचा होता. हा विषय बोल. टीचर, संमिश्र धातूला अलॉय म्हणतात ना? हो, अलॉय येते, बरोबर. ठीक आहे. कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2 जो आपण बाहेर सोडतो नाकातून. कार्बन डायऑक्साइड या संयुगात कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांच्यात डॅश रासायनिक बंध असतात. दोन टीचर. हे बघा, हे कार्बनला ना असं दाखवतो. हा, हे अशा दोन रेषा दाखवतात. हे दोन रेषा म्हणजेच दोन बंध म्हणजे काय माहितीये का? कार्बन मध्ये शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 4. मग तो 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन बरोबर भागीदारी करतो आणि 2 इलेक्ट्रॉनची दुसऱ्या ऑक्सिजन बरोबर भागीदारी करतो. मग एक इलेक्ट्रॉनची भागीदारीमध्ये एक बंध बनतो, दुसऱ्या इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमध्ये दुसरा बंध बनतो. ठीक आहे. तर एक ऑक्सिजन, एक कार्बनचा अणू आणि एक ऑक्सिजनचा अणू असं विचारले, म्हणून एका ऑक्सिजन बरोबर किती? 2च आहेत, म्हणून 2 हे करेक्ट आन्सर आहे. पुढील पैकी वेगळा शब्द ओळखा. दूध, कार्बन, लिंबू सरबत आणि पोलाद. कार्बन. कार्बन हे मूलद्रव्य आहेत आणि बाकी सगळी मिश्रण आहेत, बरोबर. पोलाद काय आहे? संमिश्र, म्हणजे ते मिश्रणच आहे. मानव निर्मित मूलद्रव्ये डॅश आहेत. 26 नंबर 4. 26 मॅम. टोटल 118. टोटल 118 होते आपण बघितलेलं. 118 मधून नैसर्गिकरित्या जे उपलब्ध आहेत ते 92 वजा केल्यावरती उत्तर काय येते? 26. पैकी अकार्बनी संयुग कोणते? ऑप्शन नंबर 2. साखर, मोरचूद, कापूर आणि युरिया. पुस्तकामध्ये आपण पुस्तक हे प्रश्न सोडवायच्या आधी जी माहिती दिलीये
त्याच्यामध्ये हा ऑलरेडी ही माहिती दिलेली होती, बरोबर आहे. तर अशा प्रश्नांची जी उत्तर आहे ती तुम्हाला पाठच करायचे, ह्याच्यात काय डोकं लावण्याची काही गोष्ट नाहीये. तर ह्याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 2 मोरचूत. ठीक आहे. बाकी सगळं काय आहे? बाकी सगळी कार्बनी संयुग आहेत, फक्त मोरचूत जे आहेत फक्त कार्बनी आहे. टीचर अपघटन म्हणजे अपघटन. अच्छा, अपघटन. हा, थांब ना, मी सांगते. ज्या संयुगांना तीव्र उष्णता दिल्यावर अपघटन होऊन मागे अवशेष उरतो त्यांना डॅश संयुगे म्हणतात. अपघटन होणं म्हणजे अकार्बनी हा, अपघटन होणे म्हणजे तुटणं. एकाचे जसे 2 तुकडे होतात तसे ह्याचं अपघटन होतं, म्हणजे त्याच्यातले घटक वेगवेगळे होतात. ठीक आहे. तर आता काय विचारले? ज्या संयुगांना तीव्र उष्णता दिल्यावर अपघटन होऊन मागे अवशेष उरतो त्यांना डॅश संयुगे म्हणतात. सेंद्रिय अकार्बनी ऑप्शन नंबर ठीक आहे. एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या डॅश म्हणतात. मूलद्रव्य रावस्था. ऑप्शन नंबर 4. सॉरी, पण आपण बघितलेलं प्रावस्था. दुधाचं एक्झाम्पल घेतलेलं आपण. दुधामध्ये आपण बघितलेलं 3 प्रावस्था येतात केलं की, बरोबर. वरती थोडासा घीचा लेअर येतो, तुपाचा लेअर येतो, मग शाईचा लेअर येतो आणि मग खाली दूध राहतं. ठीक आहे. प्रावस्था. एयू ही टीचर. हा, त्याला इंग्लिश टीचर दुसरं ऑप्शन. ऑप्शन नंबर 2 टीचर. ऑप्शन नंबर 2. बर, हे एयू का नाव दिले मला सांगा आधी. टीचर हे प्लॅटिनम भाषेतलं नाव आहे. लॅटिन भाषेत सोन्याचं काय नाव आहे? पहिले 2 अक्षर गेले. ऑरम नाव आहे त्याचं. ठीक आहे. ठीक आहे. चला, सोन्याच्या दुकानामध्ये जायचं आणि सोनाराला म्हणायचं आम्हाला ऑरम घ्यायचे. बघा त्याला कळतंय का? पण त्याचा मूड बघा बर का. डॅश तयार करताना वेगवेगळी मूलद्रव्ये किंवा संयुगे एकमेकांमध्ये मिसळली जातात. मिश्रणे. ऑप्शन नंबर 4 मिश्रणे. टीचर. ऑप्शन नंबर 4. हो, बरोबर आहे. पुढे ऑप्शन नंबर 4. द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग, मूलद्रव्य या प्रकारांमध्ये करताना डॅश हा निकष लावला जातो. द्रव्याच्या अवस्था, द्रव्यांचे रासायनिक संघटन, द्रव्यांचे रासायनिक संघटन. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन 4 का नाही? 4 का नाही ऑप्शन? कारण टीचर हे सर्व नाही. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 आणि 2 हे उत्तर नाही आहे म्हणून. हो टीचर. मी तेच विचारते, 1 आणि 2 का नाहीये? टीचर कारण नाही. टीचर त्यांच्यामध्ये रासायनिक संघटन नाही आहे ना. द्रवाची अवस्था आहे तर त्यामध्ये अवस्था आणि प्रावस्था टीचर. त्यामुळे तिसऱ्यामध्ये संघटन आहे म्हणून. रासायनिक संघटन आहे म्हणून. टीचर ते 2 नाही. हो, ठीक आहे. 3rd ऑप्शन करेक्ट आहे. संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व अणूंची संख्या यांच्या सहाय्याने संयुगाचे केलेले लेखन म्हणजे डॅश होय. ऑप्शन नंबर 3 टीचर. रेणूसूत्र. ऑप्शन नंबर 3 जसं की आता हे H2O आहे, तर ह्याच्यामध्ये H आणि O काय आली संज्ञा?
आणि अणूंची संख्या म्हणजे हायड्रोजनचे हे 2 अणू आहेत तर त्याचा नंबर आपण टाकलाय. तर हे H2O काय आहे? रेणूसूत्र. बरोबर. हुशार आहात तुम्ही, सगळं येतं तुम्हाला. रेणूसूत्र. अशीच उत्तरं बघूया आता NMMS च्या परीक्षेत पण खरंच देताय का तुम्ही? टीचर आताच काहीतरी क्वेश्चन होता ना. हा काय बेटा? टीचर याच्यामध्ये 7th वाला क्वेश्चन पण तसाच होता आणि त्याचं ऑप्शन पण तिसरा रेणूसूत्रच होतं. हा हो सिमिलर होता. अरे रे हा फोटो का ब्लर झालाय? थांबा मुलांनो, मला काही सेकंड्स द्या. शेवटचा जो फोटो आहे ना तो खूप ब्लर आलाय, डोळे खराब होतील असं वाचून. मला फक्त काही सेकंड्स द्या ना, मी नवीन फोटो काढते. मला फक्त काही सेकंड्स द्या. हा तोपर्यंत ना मी पटकन मी सांगितलेला अभ्यास आताच करा. मग चला पोलादामध्ये काय काय आहे शोधा बरं. ज्यांना माहिती ते नाही सांगणार, ज्यांना नाही माहिती कशामध्ये मॅम? पोलाद संमिश्र कशापासून बनवले सांगू का टीचर? 70% आहे ना कॉपर आणि 30% झिंक. शिवम, ती दुसरी बिचारी मुलगी विचारते मी सांगू का, आणि तू डायरेक्ट सांगून पण टाकलंस. हो काय असंच करतो मी, विचारते तो सांगून देतो. हो बरोबर आहे. ओ टीचर दरवेळेस नाही ना, एकदा सांगितलं काय होतं. बरं ठीक आहे, काही होत नाही, इट्स ओके. हा जो दुसरा प्रश्न होता की ते विलगीकरणाच्या ज्या पद्धती काय काय विचित्र थोडी नावं दिलेली, तर ते काय आहे ते पण जरा बघा. ते अणूचे काहीतरी पृथक्कीकरण, अणुकेंद्रक समथिंग काय ते मराठीत दिलंय. जरा डिफिकल्टच वाटतं मला मराठीमध्ये. कोणता प्रश्न? ते काय आहे? प्रश्न क्रमांक मला आठवत नाहीये. टीचर 16. टीचर हा 16. हा थांबा, आता मी काढलाय फोटो. मराठीतले नाव वाचूनच जरा डिफिकल्ट वाटून जातं. टीचर ऍक्च्युली ना मराठीपेक्षा अशा बाबतीमध्ये ना सायन्स साठी मराठी भाषेपेक्षा ना इंग्रजीचे टर्म्स जास्त सोपे आहेत पाठ करायला. टीचर अपकेंद्रीय पद्धत इंग्लिश मध्ये काय म्हणतात? तुझ्या बुक मध्ये दिले ना शिवम? अपकेंद्रीय पद्धत सांग का टीचर? हा सांग. द्रव आणि स्नायूंच्या मिश्रणातून स्नायू वेगळे करतात टीचर, याला अपकेंद्रीकरणाचा वापर म्हणतात. आणि अपकेंद्रीला इंग्लिश मध्ये काय ट्रान्सलेशन दिलंय त्यांनी? सेमी इंग्लिशच्या बुक मध्ये काय दिलंय ऑप्शन पहिला? टीचर मी सेमी मध्ये नाही. शिवम आहे ना, शिवम पहिला ऑप्शन काय दिलाय रे? मॅम त्याला सेंट्रीफ्युगेशन म्हणतात, अपकेंद्री पद्धतला. सेंट्रीफ्युगेशन. बर ठीक आहे. चला आता पुढचा बघूयात. आपले 40च प्रश्न आहेत. चला आपण ना 2-3 मिनिटच राहिलेत, बघूयात किती होतात. फटाफट ट्राय करूया. आता ना कोणीच मध्ये नाही बोलायचं बरं का. एकदा मी आन्सर टिक केलं की लगेच शांत बसायचं. पुढील गटातील वेगळा शब्द ओळखा. सोडियम, ॲल्युमिनियम. ऑप्शन नंबर 4 ऑक्सिजन. कारण बाकी सगळे धातू आहेत, फक्त ऑक्सिजन हे धातू आहे, हे पण धातू आहे, फक्त ऑक्सिजन अधातू आहे. पुढे कापूर, सेंद्रिय, हायड्रोकार्बन, कर्बोदके ही डॅश संयुगांची उदाहरणे आहेत. सेंद्रिय मिश्रणात कण व द्रावण एक समान मिसळलेले असतात. कण आणि द्रावण समान. ऑप्शन नंबर 3 कलील. द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला डॅश म्हणतात. पैकी
कोणता द्रावणाचा प्रकार नाही, म्हणजे ते द्रावण नाहीये. द्रवामध्ये वायूमध्ये वायू, स्नायूमध्ये वायू, द्रवामध्ये वायू, स्नायूंमध्ये वायू. ऑप्शन नंबर 4. स्नायूंमध्ये वायूमध्ये वायू, स्नायूंमध्ये वायू, स्नायूंमध्ये वायू. बरोबर, वायू. ऑप्शन नंबर 4. करेक्ट. स्थायूमध्ये number four. वायूचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो स्पंज. स्पंज जो असतो आपला स्पंज स्थायू आहे, त्याच्यामध्ये जी छिद्र आहे त्याच्यात वायू असतो. तर स्पंज दाबला की तो वायू बाहेर पण पडतो. तर ते काय द्रावण नाहीये. स्थायूच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? अनिश्चित ऑप्शन नंबर 2. अनिश्चित आकारमान नाही, हे नंबर 2. ऑप्शन नंबर 2. हे ऑप्शन नंबर अनिश्चित 2. आकारमान हे पण रॉंग आहे. ठराविक ठराविक आकारमान ऑप्शन नंबर 2. नगण्य संपत्तीच्या ठराविक संपत आकारमान. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. करेक्ट. ऑप्शन नंबर 2. पुढील कोणत्या मूलद्रव्यांची संज्ञा चुकीची दिलेली आहे? टंगस्टन डब्ल्यू बरोबर आहे. Yes. चांदीची करेक्ट. टीचर सायनोकोबाल्मीन. अच्छा, सायनोकोबाल्मीन म्हणजेच डॅश. जीवनसत्व B12, जीवनसत्व B12, जीवनसत्व B-12, जीवनसत्व B-12. ऑप्शन नंबर 1. हा, ठीक आहे. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, ठीक आहे. B12. पर हा, B12 हे बी माहिती आहे ना, बी जीवनसत्वामध्ये खूप सारे प्रकार आहेत. B3 आहे, B2 आहे, B1 आहे आणि B12 आहे. तर हे B12चं नाव दिलेलं आहे. एलपीजी, आपल्या घरातला एलपीजी या वायूत प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन हे 2 घटक असतात. त्यांचे प्रमाण डॅश. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन 40 ऑप्शन नंबर 2. म्हणजे ऑप्शन नंबर 2. 40 आणि 40 ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. 40 तुमचा क्वेश्चन वाचायच्या आधीच कोणीतरी उत्तर द्या. बरं ऐका मुलांनो. हा, ऑप्शन नंबर 2 40 Option number 2. 60. ठीक आहे. 40 60 ठीक आहे. चला, तर इथे आपला द्रव्याचे संघटन हा धडा झालेला आहे. पुढचा जो धडा आहे, पुढचा कुठला धडा आहे मुलांनो? सातवा प्रकरण आहे. धातू अधातू हा धडा मला माहिती आहे की दीपिका मॅमनी आताच थोडं दिवस झालं, कालच का काहीतरी शिकवायला सुरुवात केली आहे. तरी पण स्वतःहून एकदा धडा वाचा. धडा वाचून झाल्यावरती आपलं हे NMMS चे जे पुस्तक आहे त्याच्या आधी जी माहिती दिली ती चांगली वाचा आणि त्याच्यानंतर ना मग स्वतःहून ते MCQs ट्राय करा, सोडवा आणि ते MCQs आपण नंतर पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करू. तर आपण आता कदाचित डायरेक्ट नेक्स्ट वीक मध्येच भेटू. तर त्याच्यामुळे मग तुमच्याजवळ आहे एक जवळजवळ 4-5 दिवसांचा टाइम आहे. तर व्यवस्थित वाचून ते सोडवून काढा प्रश्न, न बघता बघा स्वतःहून किती राईट येते. ठीक आहे, तोच तुमचा होमवर्क आहे. चालेल, चला मग आता मी सोडते मीटिंग. तुमचा आता नेक्स्ट क्लास आहे, ब्रेक घ्या 5 मिनिटं आणि गुड नाईट. बाय मॅम. बाय टीचर. बाय टीचर.